रात्री आपण जेवल्यानंतर फिरायला जातो, तर फिरायला जाऊन लहान कुत्र्याचे पिल्ले वगैरे असतात बघा, ते आपल्यावर भुकतात. तर असं नेहमी होतं सेलिब्रिटी सोबत देखील. परवाची गोष्ट, नाना पाटेकर रात्री जेवण फिरायला जात होते, एक लहान कुत्र्याचा पिल्लू त्यांच्यावर भुकत होता. त्याला भुकतायत ना, नाना पाटेकर त्याला शिकवतात कसं भुकावं. आता लहान कुत्र्याचा पिल्लाचा आवाज आहे तसा. तर नाना पाटेकर शिकवतात कसं भुकावं आपल्या स्टाईलमध्ये. नाना पाटेकर, कैसे कुत्ता है तू, साला कैसा कुत्ता है तू, तुझे भुकने कितने कमान कमान, तू बोल सकता है, क्यों नहीं बोल सकता. 1 2 3 4 1 2 3 4 कमान. नाना पाटेकर यांचा एवढा लाऊड आवाज ऐकून ते गल्लीतले सगळे मोठे कुत्रे जमा होतात. अच्छा है, सगळे कुत्रे बघून नाना पाटेकर घाबरतात. कामाबरोबर अच्छा है, अच्छा है. एक तो बड़े तरह का आवाज आ जाते हैं, समझते नहीं बात को, चिल्लाते आधी रात को. तेवढ्यात एक कुत्रा अजून जोरात ओरडतो आणि 10 कुत्रे जमा करतो. अच्छा है, अच्छा स्कीम निकाला है, 10 का नाइट गया. कुत्ते ना भाव करके मैं उसको देते 10 कुत्ते जमा हो जाते. कुत्र्यांना पळवायला बघतात, डायलॉग देतात तिथे, भगवान का दिया सब कुछ है, दौलत है, सवलत है, इज्जत है, फिर भी साला गाड़ी बढ़ गए तो चोर समझ के भूख रहे. चुप कर साले, मैं तो टैक्सी में भर के छोड़ाऊंगा चौपाटी पे. सब कुत्ते वाले में किधर 9 2 11 हो गए, क्योंकि टैक्सी का नंबर ही 9 2 11 रहता है. एवढा बोल बचत देतं, एवढा बोल बचत देतं. कुत्रे कुत्रे असतात. शेवटी एक कुत्रा हिंमत करून त्यांची पॅन्ट पकडतो आणि दगड मारल्यावर कसा पडला तो